वैशू काय गाई वैशू तू एक काम कर धुन धू तुला काय भाकरी करता येत नाही. गाई मी अभ्यास करते. अगं बाई तू आता मोबाईल बघत होती आणि पुस्तक घेतलं शांत नको करू उठ धुन धू अगं बाई माझा अभ्यास राहिला मी नाही दूध धुणं. लवकर उठ आणि दिदे काय गाई उठ भाकरी कर. ए आई मला अभ्यास सांगितलाय मी नसते भाकरी करीत. अगं बाई पुरीच बिघडल्यात तू बी मोबाईल बघती काय उठ भाकरी कर मला रानात जायचंय. ए आई मला अभ्यास सांगितलाय मी नसते भाकरी करीत. अगं मला एवढं समजलं काय आता मोबाईल बघत होती आणि पुस्तक घेतलंय बरं झालं तुम्ही आले. अरे काय झालं? हे पुरी बघा आता मोबाईल बघत होत्या काम करा म्हणलं तर करीत नाही. तुम्ही सांगा काय सांगायचं. अरे रुपाली लेकरं येत अभ्यास करू दे त्यांचं आयुष्य लांब जायचंय. अभ्यासाने माणसं पुढे जाते का मागे राहतात. काम आपण करू आज ना उद्या काम होईल बी. आजचा अभ्यास उद्या होईल का? मला माहितीये तुमचाच लाड आहे सगळा आपण करायचे काम आणि त्यांनी बसायचं. बघितलं पप्पा कशी कुरकुर करते आम्हाला. पप्पा बघितलं ना आता किती आम्हाला त्रास आहे. मला वाटतंय आज तुमचा अभ्यास घ्यावा बरोबर आहे दिदी. वैशू अरे कुठे गेल्या बुद्धी आणा गेल्या काय? वैशू काय हो पप्पा. तुम्हाला अभ्यास करायचा होता ना. अहो आई वडील देवाचा मान असतात त्यांचं काम कोण करीन अभ्यास नंतर करीन मी. हुशार झाल्या पुरी. रुपाली काय हो? दिदी कुठे आहे? आतमध्ये ये. दिदी काय हो पप्पा. अरे तुम्हाला अभ्यास सांगितला ना. पप्पा पहिलं काम मग अभ्यास आई वडिलांची आज्ञा पाळली पाहिजे. लय आज्ञा करी मुलं झालीत राव. रुपाली अरे तू तर म्हणली पुरी काम नाही करी एक धुणं धुती एक भाकरी करीती. हो त्यांना अभ्यासाचा कटाळा तुम्ही म्हणले ना अभ्यास घेतो म्हणून कामाला पळाले ते. जाऊ दे लय काम नको सांगत जाऊ. एवढी 2 कामं झाली त्यांना अभ्यास करून दे त्यांच्या मागे उभा राहून अभ्यास करून घे. थोडंफार आपण आयुष्यात वेळ द्यायला पाहिजे नाही पोरांसाठी. काम काम वावरात चालतो राहील. थोडंफार अभ्यासाकडे लक्ष मला वेळ असतो मी घेतो त्यांचा अभ्यास. कधी कधी पळ काढतात त्या तुझ्या समोर असतात काय त्यांच्याकडून अभ्यास करून घे. नाही केला तर मला सांग. अभ्यास गरजेचा आहे रे कामही गरजेचं आहे मग अभ्यास केला पाहिजे का नाही चालतंय ना. ओके